सध्या महाकुंभ नाव काढलं की तेथील चर्चेतील विषय लगेच डोळ्यासमोर येतात. त्यामध्ये साध्वी हर्षा, IITN बाबा आणि मोनालिसा भोसले. आता याच महाकुंभात आणखी एक चर्चेचा विषय ठरलाय, तो म्हणजे एका शंखाचा. एका व्यावसायिकाच्या स्टॉलवर तब्बल 6 लाख रुपये किमतीचा हा शंख आहे. विशेष म्हणजे हा शंख विक्रेता महाराष्ट्रातील नाशिक मधला आहे. चला तर याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात. आजवर आपण अनेक प्रकारचे शंख पाहिले असतील. शंख वाजला की मन कसं प्रसन्न होतं. शंखध्वनी नकारात्मक शक्तींना दूर ठेवतो असं मानलं जातं. एक शंख 200 ते 400 रुपयांना पूजा साहित्याच्या दुकानात मिळतो. प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. तिथं संगम परिसरात महाराष्ट्रातील एका व्यावसायिकाने शंख विक्रीचं दुकान थाटलंय. यामध्ये तब्बल 6 लाख रुपये किमतीचा एक शंख आहे. हा शंख बघून अनेकांचे डोळे विस्फाटलेत. नाशिकहून आलेल्या इंद्र पवार यांनी महाकुंभ मेळ्यात आखाडा नगर सेक्टर 20 जवळ शंखाचं दुकान थाटलंय. त्यांच्याकडे अनेक प्रकारचे शंख आहेत. त्यांच्या किमती देखील भिन्न आहेत. 2 फूट लांब आणि 10 इंच गोल असणारा शंख, या शंखावर सगळ्यांच्याच नजरा खेळल्यात. दुकानासमोरून जाताना येताना लोक शंखाकडे पाहून तिथंच थांबत आहेत. पण किंमत ऐकल्यावर मात्र धक्काच बसतोय. शंख एवढा महाग आहे म्हटल्यावर नक्कीच त्यात काहीतरी खासियत असणार. इंद्र पवार यांनी उज्जैनहून हा शंख विक्रीसाठी आणलाय. असं सांगितलं जातं हा शंख विष्णू शंख आहे. या शंखाचा लक्ष्मीपूजनात वापर केल्याने धन आणि धान्यात बरकत होते. हा शंख गुजरातमधील जामनगर येथील बेट द्वारिका नावाच्या ठिकाणी समुद्रात सापडतो. शंख विक्रेते इंद्र पवार सांगतात की तब्बल 25 लाखापर्यंत सुद्धा शंख विकले जातात. देशातील प्राचीन सिद्ध मंदिरात आणखी महागडे शंख आहेत. धार्मिक दृष्टिकोनातून शंखाची वैशिष्ट्ये बदलतात. या शंखातून मंदिरात शंखध्वनीऐवजी जल अर्पण केलं जातं. समुद्रात या प्रकारचा शंख मिळणे खूप अवघड असल्याचं सांगितलं जातंय. आता एवढा महाग शंख कोण विकत घेणार? एवढी मोठी किंमत कोण मोजणार? असे देखील प्रश्न उपस्थित होत आहेत. तर या प्रश्नावर शंख विक्रेते इंद्र पवार सांगतात की महाकुंभाला अनेक श्रीमंत लोकही आले आहेत. शंखासाठी खरेदीदार नक्की सापडेल अशी मला आशा आहे. आता 6 लाख रुपयाचा शंख कोण विकत घेतं हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाकुंभाचा आज 12वा दिवस आहे. आतापर्यंत विक्रमी संख्येने 10 कोटींहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केलं आहे. आजपासून महाकुंभात बाहेरील वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. संगम तीरावर मोठ्या संख्येने भाविक स्नानासाठी येत आहेत. तर मित्रांनो, या अनोख्या शंखाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि महाकुंभातील सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला विसरू नका.